आता पेपरवर आपण काय करायचंय साधा कटोरी ब्लाऊजची मापं टाकायची हा. तर हे बघा छाती घ्या, छाती 11.5 आहे बघा. तर इथून इथं 11.5 80 पॉईंट मध्ये आपल्याला ब्लाऊज बसवायचा आहे हो. तर छाती मी घेतली 11.5. तर आता पूर्ण उंची बघायची. माझा फोन घेऊन जा. तर पूर्ण उंची बघताना अशी बघायची बघ. ह्यांच्या आहे की ताईंचा फोन मी चालते ना काय गाड नाही त्याला आणू नको 13 आहे बघा तयार. तर काय करायचं 14 घ्यायची. कुणाची आली तर तुझा आठवून फोन कर मला लावून दे. नको माझी मी आता मी बॉक्स करून घेतलाय बघा छातीचा आणि ह्याचा. आता हे शोल्डर उत्तरत्या म्हणायला लागल्यात म्हणून काय करायचं आहे की 2.25 गळा रुंदी टाकली आहे बघा आपण इथं. गळा रुंदी 2.25. आता गळा उंची जी आपली ह्यांची रेग्युलरची आहे तीच टाकायची आपण आता. गळा उंची 6 आहे बघा आता ह्यांची. तर इथून इथं मी 6 घेतलं बघा आणि इथं 2.5 घेतलं. वरती 2.25 घेतले आणि खाली 2.5 घेतलं बघा, कारण शोल्डर उतरत्या म्हणून. आलं लक्षात तुमच्या? इथं 2.25 आणि खाली 2.5 घेतले. गळा उंची 6 टाकली. जर शोल्डर उतरत असेल तर असं करायचं. आता 2.25 आहे बघा इंची तयार शोल्डर. मग तर काय करायचं 3.25 टाकायची. इथं 3.25 आलं. आता त्याच्यानंतर काय करायचं मुंडा उंची. त्याला मुंडा उंची म्हणतात. तर मुंडा उंची जसा आपण गळा मोजला सेम तसंच मोजून घ्यायची. हे बघा इथं. तर हे बघा 6 आहे बघा मुंडा उंची. तर इथून इथं 6 टाकायचं. हे बघा 6. आता इकडं गळ्याकडल्या भागाला 3.25 इंच योगपट्टी आणि मुंड्याकडल्या भागाला 2.25. तर आता काय करायचं अशी तिरकी रेष मारून घ्यायची आपण. आता कटोरी मोजून घ्यायची. कटोरी मोजताना काजाकडनंच मोजायची. हुकाचा असेल तर हुकाकडनं. तर कटोरी बघा बरोबर इंची 6 इंच आली आहे इथे. हे बघा जिथं कटोरीचा जॉईंट आहे तिथं बघायचं. तर इथून इथं 6 टाकायचं. त्यात काय वाढ करायचं नाही आपण. आता ही आपली गळा उंची आहे. इथून इथं 2.25 इंच घ्यायचं. हे बघा आता हे आकार द्यायचा असा. जो 2.25 इंच घेतलाय की नाही त्याचा 6 आणि 2.25 आकार असा देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं इथून इथं 1 इंच घ्यायचं. हे बघा हे 1 इंच घेतलं. आता इथं असा गोल आकार द्यायचा. हे बघा चंद्रासारखा आकार यायला पाहिजे. इथून इथं पण तसंच घ्यायचं मुंड्याकडल्या भागाला. यात आपलं झालं छातीचं कटिंग. मुंडा कट केला. छातीने उंचीचं पण कटिंग करून टाकलं. आता वरचा एकच भाग सिंगल घेतलाय बघा मी कटिंगला. आता ही कटोरी कटिंग झाली बघा. कोमल मी कापते होय का? आणि मला कुठे गेलो पाठीचा भाग. हे बघा हरव लावलायचं परत कर. हे आता झालं आपलं. असं उडकत असं खेचत. आता पाठीचा गळा खोलायचा. ते सगळं एकदमच कटिंग दोन्ही बकरा निघतात. दोन्ही बी ते इथला सेट निघतो. हे बघा इथून इथं मागचा गळा बघा 9 आहे बघा ह्याचा आता. तर इथून इथं 9.5 टाकायचं. आता आपण 1/2 इंच वाढ टाकायचं. परत इथं जर तुम्हाला पसरट पाहिजे असले तर 3 घ्यायचं असं. आणि जर पसरट नको असलं तर आपलं रेग्युलर आपला 2.5 आहे असं घ्यायचं आणि मार्किंग करून आपली गोल राऊंडची 9.5 का घेतला? 1/2 इंच शिलाईसाठी जाते वरती शोल्डर मध्ये म्हणून 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि
पुढचा अर्धा इंच आपण बरोबर घेतला का गळा, कारण नंतर आपण ज्यावेळी शोल्डर जोडतोय त्यावेळी आपल्या हे गोट लावायच्या आधी अर्धा इंच खोलून घेतलेला असते, म्हणून पुढचा गळा आपण उतरत नाही, जेवढा आहे तेवढाच टाकलेला असते. झाला आपल्या बॉडीचा भाग. आता आपल्याला कटोरीने बाही काढायची आहे, तर बाही काढताना हे बघा कन्फ्युज होतात. आता हे बघा 6.5 ला एक लाईन कमी आहे. तर आता ह्या बसत नाही बघा. पेपर बंद बाजू माझ्याकडे घेतल्या बघा मी. बंद बाजू माझ्याकडं. सुरुवातीला आपण 1 इंच टाकलं, इथं 1 इंच टाकलं. आता काय करायचं, लाईन मारून घ्यायची आपल्या समोर बरोबर. उभं 1 इंच टाकलं आणि आडवी लाईन मारायची असते बघा. ही बघा आता 6.5 ला एक लाईन कमी आहे, तर काय केलं मी 1 इंच जे टाकले त्याच्यावरनं म्हणजे त्या रेषेच्या वरती टाकले बघा. 7 ला एक लाईन कमी म्हणजे अर्धा इंच वाढवलं बघा मी. तर आता काय करायचं, ब्लाऊज उलटा करायचा आणि पूर्ण दंडघेर मोजून बघायचा. तर दंडघेर बघा याचा 7.25 आहे, तर त्या रेषेवरती बरोबर 7.25च टाकायचं. इथं 7.25 आलं आपलं. त्याच्यानंतर काय करायचं, हे काकेतलं अंतर आहे बघा, हे 4 आहे बघा, जिथं आपली भाईचा जॉईंट आलाय तिथं. तर ते दंडघेरचं माप आहे त्याच्यावरनं असं उभं 4 इंच टाकले, जेवढं आहे तेवढंच टाकलं. आता मुंडा घेर बघायचा किती आहे. त्याचा मुंडा घेर आहे 9 आणि आपली छाती आहे किती 11.5. तर 9चा बसणार नाही म्हणून मी काय केलं, अर्धा इंच वाढवलं आणि 10 घेतलं बघा. आता हे आपलं 4 आत आलं, परत होतं तसं आणि बाहेर 4 करून घ्यायचं, जिथं 10चं मार्किंग आहे की नाही तिथं. आता ही अशी रेष मारून घ्यायची बरोबर. झालं. आता आपल्याला भाईचा आकार काढायचा नाही म्हणून मी काय केलं, 7 ला एक लाईन कमी आहे त्याला रेष मारून घेतली बघा. ही बघा अशी. आणि परत 2.5 इंच असं घेतलं इथं. आणि फक्त काय केलं, थोडासा आकार असा आत घेतला, पहिल्यांदा आत आणि नंतर मग बाहेर. हे बघा ही झाली आपली बाही तयार. आणि लांब बाहीला ताई कसं घ्यायचं, लांब बाहीला पण इथं खेचते बघा असं. मग आता ते आपण काय करतोय, भाई उंचीपेक्षा लांब भाईला काय करतोय 3 इंच कमी करतोय. तर ते असं आतल्या साईडला जर आपली भाई जर काकेकडल्या आतनं जाईत असेल तर फक्त 2 इंचच घ्यायचं उतार. 3 इंच येतोय त्याचा 2 इंच घ्यायचा. ती आपली भाई तयार झाली बघा. आता काय करायचं, आपल्याला कटोरी काढायची आहे. तर कटोरी काढताना काय करायचं, पेपरच्या सुरुवातीला 1.5 इंच घ्यायचं. पेपरच्या सुरुवातीला मी 1.5 इंच घेतले बघा आणि उभी लाईन मारली आहे ही बघा अशी. 1.5 इंच इथून इथं घेतलं आणि हे बघा परत त्या रेषेवरती 1.5 इंच घेतलं म्हणजे आडवी एक लाईन मारली बघा. तर इथून इथं हे अशी म्हणजे उभी आणि आडवी 1.5 इंचाच्या लाईन मारल्या.